चला मैत्रिणींनो, आज आपण दुधी भोपळ्याचे पराठे बनवणार आहोत। अगदी पौष्टिक आणि पोटभरीचा असा नाश्ता आहे। तुम्ही हे रात्रीच्या जेवणात सुद्धा बनवू शकतात। त्यासाठी काय केलेलं आहे, आपण दुधी घेतलेला आहे, त्याला छान असं त्याचं साल काढून घेतलेलं आहे आणि किसून घ्यायचं आहे। मी इथे भरपूर अशी कोथिंबीर आहे ना धुवून स्वच्छ केलेली आणि चिरून घेतलेली आहे बारीक। त्याच ताटामध्ये आपण दुधी असा छान किसून घेतला। त्यामध्ये आपण आता पिठं टाकायचे आहेत। तर इथे आपल्याला आवडतील ते पिठं तुम्ही ॲड करू शकतात। मी इथे गव्हाचं आणि चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार। त्यामध्ये थोडंसं ओवा आपण कुस्करून टाकायचा, तसंच जिरं टाकायचं आणि याच्यामध्ये लसूण आणि अद्रक आणि कढीपत्ता एकत्र ठेचून घेतलेले ते टाकले। चवीनुसार मीठ टाकलं, थोडंसं मोहन म्हणून तेल टाकलं, हळद टाकली आणि चवीनुसार तिखट टाकलं। तुम्ही इथे हिरवी मिरचीचा ठेचासुद्धा वापरू शकतात। हिंगसुद्धा टाकायचं बरं का। आता पाणी न टाकताच आहे ना, आपण जे दुधीचा जो किस आहे ना त्याच्या ओलसरपणामध्येच आपण हे सर्व जिन्नस एकत्र आपण कंबाईन करून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये पाण्याची आवश्यकता नाही आहे, कारण की मीठ टाकल्यामुळे दुधीला त्याचं पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला जेवढं मावेल तेवढंच पीठ टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। आवश्यकता वाटल्यास तुम्ही एखादं पीठ अजून थोडंसं वाढवू शकता, जास्त ओलं झालं असेल तर कणिक। आणि आता छान असं मळून घ्यायचं। याला जास्त रेस्ट देण्याची गरज नाही आहे, साधारण 5-6 मिनटं ठेवायचं, तोपर्यंत तवा आपला तापतोच। तवा तापवून घ्यायचा आणि छान असे एकसारखे गोळे करून घ्यायचे आणि त्याचे पराठे म्हणजे दशमी लाटून घ्यायची। आता इथे जनरली सोशल मीडियावरती दशमी कोणी ओळखत नाही, पराठाच म्हटला जातो। मग तो स्टफ असतो किंवा असं मिक्स व्हेज असलेला पराठा असतो, त्याला पराठाच म्हटला जातो, म्हणून आपण याला पराठाच म्हणूया। नाही तर आम्ही त्याला लहानपणी दशमीच म्हणायचो। दशमीमध्ये वेगवेगळे पिठं मिक्स करून तुम्ही पालक, मेथी, वेगवेगळ्या भाज्या, कोबी, मुळा असे भाज्या टाकून येत ना त्याच्या दशम्या बनवल्या जायच्या, त्याला दशम्याच म्हणायचो आम्ही, पण आता पराठा म्हणतो। तर आता छान तवा तापला आहे आपला पराठा, आपण त्यावरती दोन्ही बाजूने छान तेल लावून शेकून घ्यायचा। तुम्हाला आता कसं खरपूस आवडत असेल तर खरपूस छान कडक करा, सॉफ्ट हवा असेल तर थोडंसं कमी शेका। मस्तपैकी छान असा गरमागरम पराठा बनवायचा आणि त्याच्यावरती कैरीची लोणची किंवा कैरीचं लोणचं आणि किंवा दहीबरोबर छान लागते। तसंच शेंगदाण्याची पातळ चटणी किंवा कोरडी चटणी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकतात। अगदी तर ना मी तर कशी खायची माहिती आहे का, फक्त त्याला छान असं तेल लावायचं आणि हाताने फोडलेला कांदा, बरं का मंडळी, हाताने फोडलेला जो कांदा असतो ना त्याचा खूप टेस्ट लागते। तुम्ही ट्राय करून बघा। सुरीने कापलेल्या कांद्याची चव आणि हाताने फोडलेल्या कांद्याची चव खूप भारी लागते। हाताने फोडलेल्याची जास्त चव भारी लागते। तर नुसतं तेल लावायचं दशमीला आणि नुसतं कांद्यासोबत खायचं, एक नंबर लागतं। तर तुम्हीसुद्धा अशी दशमी करून पहा किंवा तुम्ही बनवली असेल तर मला नक्की सांगा तुम्ही कमेंट करून। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात। आपलं चॅनल यूट्यूबवरती आहे, तसंच फेसबुक आणि इंस्टावरती सुद्धा पेज आहे, तर फॉलो करायला विसरू नका। भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू।